विरार मधला नारंगी बायपास पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजचं काम जे आहे हे मागच्या 3 वर्षापासून अतिशय रखडत सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता त्याच नारंगी बायपासच्या ब्रिज जवळ आहे। आपण जर बघितलं तर पूर्णपणे या ठिकाणी गर्डर आणून टाकलेले आहेत। पश्चिमेचा जो ब्रिजचं काम आहे हे पूर्ण झालेलं आपल्याला दिसत आहे, मात्र पूर्वेकडलं काम जे आहे हे पूर्णपणे रखडत होत आहे। विरार मध्ये एक ऑलरेडी जुना ब्रिज आहे जो पूर्व पश्चिमेला जोडतो आणि हा जो ब्रिज आहे हा विरार पश्चिमेकडून थेट विरार फाट्याकडे घेऊन जाणारा ब्रिज आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रिजमुळे टळू शकते। MMRDA कडून या ब्रिजचं काम सुरू आहे सध्या, मात्र हे अतिशय संत गतीने काम सुरू असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये होते। हा ब्रिज झाला तर विरार मधली जी वाहतुकीची समस्या आहे ही मोठ्या प्रमाणात सुटू शकते। माझ्यासोबत या ठिकाणचे स्थानिक नागरिक सुद्धा आहेत। काय सांगणार तुम्ही की या ब्रिज कशामुळे थांबलेला आहे आणि या ठिकाणी यामुळे नागरिकांना कसा फटका बसतो? खरं तर हा ब्रिज गेली 3 वर्ष झालं काम चालूच आहे। वारंवार सांगण्यात येते की लवकरच चालू होणार आहे, परंतु 3 वर्षापासून इथे रहदारी खूप वाढलेली आहे। पहिल्यापेक्षा जवळपास 70% लोकसंख्या या वसाहतीमध्ये जास्त झाली आहे, तरी पण ब्रिजचं काम आणखीही चालू नाही। परंतु शासनाने याच्याकडे जर लक्ष दिलं आणि लवकरात लवकर चालू केला तर पावसाळ्यामध्ये ही समस्या जी आता फाटकवरून जे लोकांना ट्रॅफिकमध्ये 2-2 तास वेळ जातो, पाण्याचे टँकर येतात त्याच्यामुळे ट्रॅफिक लागतं, तर छोट्या गाड्यांना त्या गोष्टीमुळे 2-2 तास तिकडे ट्रॅफिकला तोंड द्यायला लागतं। त्यासाठी शासनाने जर लक्ष घालून हे केलं तर रहिवाशांची इथून सुटका होईल आणि वाहतूक सुरळीत होईल। त्याबद्दल शासनाने लक्ष घालावं। निश्चितच शासनानं लक्ष घालावं, कारण या नारंगी बायपासला पाण्याचे टँकर आहेत, मोठाली अवजड वाहनं आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊन या ठिकाणी नागरिकांना मोठ्या समस्याला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे शासनानं या ब्रिजकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि या ब्रिजचं काम करावं अशी मागणी सुद्धा आता जोर धरत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।